तुम्ही कधी दूध पिणारा कोंबडा पाहिलात का? नाही ना? तर साम टीव्हीवर तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे दूध पिणारा कोंबडा. पाहूया. थोडं पण डिस्टर्ब करू नका. साहेब थोडं रेस्ट करतायत, ती बी आपल्याच मर्जीनं. कसा आहे थाट नुसता, रुबाबदार तुरा आणि नजर रोखून धरणारी. एखाद्या राजाला शोभल असाच थाट. ये भावड्या, नुसता थाटच नाही तर नाव पण राजा आहे. बघा की कसा मालकाच्या खुशीत बसलाय. मालक बी त्याला पोटच्या लेकरावाने गोंजारतोय. लाड बी तेवढाच आणि थाट बी तेवढाच. एखाद्या पैलवानाला लाजवल असाच खुराक आहे राजाचा. दुधाशिवाय बात नाही आणि मक्याशिवाय खात नाही. याची निगा अशी वेगळी अशी काहीच नाही, फक्त याला खुराकामध्ये दूध आहे एवढंच वेगळं आहे. अट्रॅक्शन म्हणून आपण इकडं आलेलो आहे, अट्रॅक्शन म्हणून निमंत्रण केलं. आम्ही विकायला तर नाही काढलेला, पण याला मागणी आलेली आहे. 50,000 मागणी आलेली आहे का नाही दमदार. एका वर्षाचं वय आणि 6 किलो वजन असणाऱ्या राजाला रोज सकाळी नाश्त्याला भरडलेली मका आणि भुसा, तर दुपारी जेवणाला तांदूळ, गहू आणि बाजरी. रात्री पैलवान हलकच खातो, पण दूध मात्र दररोज दमदार पितो. आता थेट आखाड्यात उतरवायचा बेत दिसतोय मालकाचा. मालकाकडे कोंबड्यासाठी 50,000 रुपयाची मागणी आली, पण मालकानं दिला नकार. कारण जीव जडलाय जीवा पार. एकदा का जीव जडला मग कसली आली हो किंमत. आता या राजाचा महाराजा हो, एवढ्या शुभेच्छा. सोलापूरहून विश्वभूषण लिमये, साम टीव्ही.